नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ पेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, जी काय आपली कृषी सेवकची एक्झामिनेशन आहे आणि जी काय आपली कृषी विद्यापीठची जी काय भरती होणार आहे आता 2025 ला, त्या संदर्भात एक सगळीकडे पॉझिटिव्ह चर्चा किंवा एक पूर्णतः पॉसिबिलिटी तयार झालेली आहे. आणि ही पॉसिबिलिटी तयार होण्यामागं कारण किंवा ही जी काही कित्येक वर्षाची ही थंड पडलेली ही प्रोसेस ऍक्टिव्हेट करण्याचं काम ज्या दोन नेतृत्वानं केलंय ते लीडर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. ते म्हणजे एक मनीष मानकर सर आणि संतोष लहाने सर. प्रथमतः आपल्या चॅनलच्या वतीनं आणि आपल्या अकॅडमीच्या वतीनं या दोन्ही नेतृत्वाचं किंवा या दोन्ही लीडरचं आपण आपल्या चॅनलच्या वतीनं यांचा आभार मानूया आणि धन्यवाद देऊया. कारण की कृषी विद्यापीठ भरती ही जर आपण बघितली तर जवळपास ही गेले 12 ते 13 वर्षापासून ही भरती झालेली नाही. आणि कृषी सेवकची सुद्धा एक्झामिनेशन वगैरे आहे ही साधारणतः एक 3-4 वर्षातून किंवा कधी कधी 5 वर्षातून ही एक्झामिनेशन वगैरे होत असते. आणि ह्या दोन्ही एक्झामिनेशनचा पाठपुरावा करण्याचं काम आपले माननीय संतोष लहाने सर असतील, सोबत मनीष मानकर सर वगैरे असेल, यांनी सातत्यानं पाठपुरवठा वगैरे करून फॉलोअप वगैरे घेऊन ही प्रोसेस, थंड पडलेली प्रोसेस ऍक्टिव्हेट करण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे. पुनश्च एकदा या प्रोसेसमध्ये ज्या ज्या लोकांनी डायरेक्टली इनडायरेक्टली काम केलं असेल, ठीक आहे, अशा सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या वतीनं त्यांचा आभार आणि त्यांना धन्यवाद देऊया. आणि नेहमीप्रमाणे आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे त्याला आपण स्टार्ट करू. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण जी काय आपली कृषी सेवकची एक्झामिनेशन आहे त्या संदर्भात आपण गेल्या वर्षी म्हणजे 2023 ची ऍड होती आणि 24 ला एक्झामिनेशन वगैरे झाली होती ती. तर त्याच्यावरून आपण त्या एक्झामच्या लेव्हलवरून येणाऱ्या एक्झामिनेशन जी आहे आपली 2025 ची त्याची एक लेव्हल आपण प्रेडिक्ट केली होती. म्हणजे एक टफनेस काय असू शकतो ते आपण प्रेडिक्ट केला होता. सोबत प्रिव्हियस एक्झामिनेशनच्या ज्या काही जागा होत्या त्याच्यावरून आपण येणाऱ्या एक्झामिनेशनला किती आपण टार्गेट ठेवलं पाहिजे किंवा किती मेरिट लागलं पाहिजे, आपण फायनल पोस्ट मध्ये आपल्याला बसायला मिनिमम किती मार्क पाहिजे, ठीक आहे, एक लमसम आपण एक आकडा ठरवला होता आणि एक टार्गेट आपण सेट केलं होतं. साधारणतः 140 प्लस किंवा 145 च्या दरम्यान प्लस मायनस 5 मार्क आपण टार्गेट ठेवून अभ्यास केला पाहिजे. म्हणजे 200 पैकी आपल्याला तेवढे मार्क्स आलेच पाहिजे असं आपण लास्ट वेळेस म्हटलं होतं. बघा, आता ह्या ज्या काही सगळ्या मार्क असेल किंवा हे टार्गेट वगैरे असेल हे सगळं डिपेंड कशावर आहे, यावर्षी किती जागा येतात. तर यावर्षी सुद्धा एक साधारणतः 2000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जागा वगैरे आल्या तर 150 प्लस किंवा 145च्या आसपास तुम्हाला मार्क पाहिजेच, तेव्हा तुमचं फायनल सिलेक्शन होईल, यात काही शंका नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लास्ट टाइमची जर आपण एक्झामिनेशन वगैरे जर बघितली तर ती खूप टफ एक्झामिनेशन होती. म्हणजे त्याच्यामध्ये 50% जर क्वेश्चन तुम्हाला खूप इझी वाटत असेल तर 50% क्वेश्चन मीडियम आणि हार्ड टाईपचे होते. आणि जे हार्ड आणि मीडियम टाईपचे जे क्वेश्चन वगैरे मुलं सोडतात त्यांचं सिलेक्शन फायनल होतं, हे आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल. आणि 50% जे काही प्रश्न असतात हे सगळेच विद्यार्थी अटेंड करतात किंवा सगळेच विद्यार्थ्यांना ते 50 पैकी जे काही मार्क आहेत ते त्यांना 50% मार्क भेटतात. पण तुम्हाला जर फायनल लिस्ट मध्ये यायचं असेल किंवा फायनल सिलेक्शन यादीमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुमचे मीडियम आणि हार्ड टाईपचे जे काही क्वेश्चन वगैरे आहे, ठीक आहे, त्याला सुद्धा तुम्ही टच केलं पाहिजे. नुसतं टचच नाही तर तुम्ही त्याचे सुद्धा तुम्हाला मॅक्झिमम आन्सर देता आले पाहिजे. ठीक आहे. असेच जे काही प्रश्न वगैरे आहेत, असे भरपूर सारे विद्यार्थी प्रश्न वगैरे करत आहेत. असेच आता 2 प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलोय. ठीक आहे. विद्यार्थी कमेंट करतात, मेसेज करतात, कॉल वगैरे करतात. एक पहिला प्रश्न म्हणजे बॅच वगैरे कधी येणार आहे. ठीक आहे. आता जी काय बॅच वगैरे येणार आहे ती आपली लवकरच बॅच येईल. ठीक आहे. त्या संदर्भात मी एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी लॉन्च करणार आहे. ठीक आहे. आता बॅच, विद्यार्थी बॅच विचारतात, बट मला वाटतं आधी त्या बॅच मध्ये काय काय असणार आहे, ठीक आहे, ह्या गोष्टी मी त्यावेळेस डिक्लेअर करलच. बट राहुरी ॲग्री अकॅडमीचा क्लास असू द्या किंवा इतर कोणताही क्लास असू द्या, त्या क्लासकडून ते क्लास तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहेत किंवा आपल्या अपेक्षा काय असल्या पाहिजे, साधारणतः ह्या विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना गोष्टी माहित नसतात. कारण की भरपूर असे विद्यार्थी रिसेंटली पास आउट झालेले आहेत, बट एक्झामिनेशनची लेवल किंवा एक्झामिनेशनची डिमांड काय आहे हे त्यांना माहित नसतं. एक्झामिनेशनची डिमांड ऍक्च्युअली त्या क्लासकडून फुलफिल होते का हे पहिलं तर विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण पहिला पॉइंट जो असणार आपला डिस्कशनचा तो म्हणजे कोणता क्लास लावायचा किंवा कोणता क्लास निवडायचा. ठीक आहे. आता भरपूर सारे विद्यार्थी कॉल मेसेज करतात की कृषी सेवकला विद्यापीठ भरतीला कोणते क्लास जॉईन करू. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न कॉमन आहे विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये. आणि दुसरा एक विद्यार्थी प्रश्न विचारतात की बॅच कधी सुरू होणार. ठीक आहे. तर बॅच संदर्भात मी लवकरच व्हिडिओ दुसरा पोस्ट करत आहे. आता आपण पहिला पॉइंट बघणार आहे कोणता क्लास निवडायचा आहे. एक बेसिक गोष्टी आहेत त्या जर त्या कम्प्लीट फुलफिल त्या क्लास जर करत असेल तर तो क्लास तुम्ही निवडायला काही हरकत नाही.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्याने प्रश्न विचारतात मुलं की कोणते बुक्स निवडावे. ठीक आहे. तर छान प्रकारे मी परत एकदा तुम्हाला या ठिकाणी जे हार्ड टाईप, मीडियम टाईप आणि इझी टाईपचे जे काही क्वेश्चन वगैरे आहेत, हे सगळ्यांची डिमांड कशी फुलफिल होईल, अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बुक सजेस्ट करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट असे जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न वगैरे असेल, या सगळ्या प्रश्नांवर आपण नवीन व्हिडिओ वगैरे बनवणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्टला आपण सुरुवात करूया. त्याआधी आपला जो काही व्हिडिओ आहे त्याला लाईक करा. ठीक आहे. काही तुमचे प्रश्न वगैरे असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्ही त्याच्यावर कमेंट करा किंवा आत्ताही कमेंट करू शकता. सोबत आपला जो काही चॅनल वगैरे आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचे जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे आहे ते इझिली तुमच्यापर्यंत रीच होतील. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, आता हे जे काही प्रश्न आहेत की आपण एक एक डिस्कस करूया. पहिली गोष्ट बघा, क्लास लावायचा आहे हा तुमच्या माइंडमध्ये पहिला प्रश्न असेल. कृषी एक्झामिनेशन आली, विद्यापीठची एक्झामिनेशन आली. बऱ्यापैकी विद्यापीठच्या एक्झामिनेशन बद्दल विद्यार्थ्यांना आयडिया नाही. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली त्याची पोस्ट वगैरे असेल, मी एक व्हिडिओ वगैरे हे केलेला आहे, बनवलेला आहे त्याच्यावर. विद्यापीठच्या ज्या काही पोस्ट वगैरे असतील त्याचं क्वालिफिकेशन, त्याचे पे स्केल वगैरे असणार आहे आणि जॉब लोकेशन वगैरे असेल किंवा जॉब काय जॉब असतो त्यांना, या सगळ्या गोष्टी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. म्हणजे विद्यापीठ भरतीबद्दलचे सगळे तुम्हाला डाऊट्स वगैरे जे आहेत ते सगळे तिथे क्लिअर होतील. आता पहिली गोष्ट, क्लास लावायचा आहे. तर बघा, पहिला जो काही प्रश्न आहे, मला वाटतं की ह्या पॉइंटवर तुम्ही पहिलं विचार केला पाहिजे आणि नंतर क्लास लावायचा का आणि का लावावा किंवा कोणता क्लास लावावा, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटतील. तर बघा, आता या ठिकाणी क्लास लावावा का, पहिलं मी या ठिकाणी असं म्हणत नाही क्लास का लावावा. क्लास का लावावा असं म्हणत नाही मी. तर क्लास लावावा का म्हणजे त्या क्लास लावायची तुम्हाला गरज आहे का. बघा, भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत की जे युजीला आहे, डिप्लोमाला वगैरे आहे, पण फ्युचरमध्ये प्रिपरेशन करायचं म्हणून आत्ताच प्रिपरेशनला काय करायचं त्यांनी सुरुवात केली, फ्युचरमध्ये एक्झाम द्यायच्या म्हणून. सोबत युजी रिसेंटली पास आउट वगैरे झालेले विद्यार्थी वगैरे आहेत, चांगलं बेसिक वगैरे त्यांचं क्लिअर आहे, पण एक एक्झामिनेशनचा काय, एक ट्रेंड काय आहे, ठीक आहे, किंवा एक्झामला कसं अप्रोच करायचंय ते त्यांना माहित नाही. भरपूर असे विद्यार्थी आहेत ते एमएससी झालेत, पीएचडी वगैरे झालेत. ठीक आहे. आतापर्यंत कोणता क्लास वगैरे जॉईन केलेला नाही, बट आता ही 15 वर्षातून विद्यापीठची भरती येते किंवा कुस्तीची एक्झामिनेशन वगैरे येते, ती आपल्याला द्यायची. तर पहिली गोष्ट, क्लास तुम्ही केव्हा लावा, जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल. ठीक आहे. म्हणजे युजीला तुमचं चांगल्या पद्धतीने बेसिक क्लिअर झालं नसेल. म्हणजे बघा, भरपूर असे प्रायव्हेट कॉलेज वगैरे आहेत तर त्या ठिकाणी टीचर वगैरे नसतात किंवा फर्स्ट सेमिस्टरला एखादा कोर्स असेल, समजा एग्रोनॉमीचा फर्स्ट सेमिस्टरला एखादा मास्टर आहे, सेकंड सेमिस्टरला मास्टर गायब होतो. ठीक आहे. म्हणजे तो कोर्स शिकवला जात नाही किंवा मध्ये आधी टीचर वगैरे सोडून गेल्यानंतर टीचर वगैरे तिसराच कोणतरी मास्टर कंप्लीट करून देतो. ठीक आहे. म्हणजे अशा केसमध्ये काय होतं, जे काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतील, एनटो असतील, ठीक आहे, इकॉन वगैरे असेल, सॉईल वगैरे असेल, बॉटनी वगैरे असेल, बऱ्यापैकी या टीचरला प्रायव्हेट कॉलेजवर काय असतात, टीचर नसतात. त्याच्यामुळे मग विद्यार्थ्यांनी काय केलं असतं, विद्यार्थ्यांच्या लेव्हलवर प्रिपरेशन करून सेमिस्टर कसं तरी ते पास झालेले असतात. मग आता इकडे कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला जर यायचंय, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची जर तुम्हाला तयारी करायची, तर तुमचं पहिलं गोष्ट आहे बेसिक तुमचं क्लिअर असलं पाहिजे. तुमचं जर बेसिक क्लिअर नसेल तर तुम्ही क्लासचा विचार करू शकता. ठीक आहे. आता लावायचा आहे आपल्याला क्लास, तर का लावायचा आहे. मग आता हा एक दुसरा प्रश्न आहे बघा, तुम्हाला क्लास लावायचा आहे तर तुम्ही क्लास का लावताय, तर तुमचा पहिली गोष्ट तुमचं बेसिक क्लिअर नाही. बेसिक क्लिअर नाही म्हणून तुम्ही क्लासची निवड करताय. मग जो क्लास तुम्ही निवड करताय तो क्लास बेसिक कंप्लीट करून घेतोय का तुमचं. ठीक आहे. म्हणजे त्या क्लासमध्ये तुम्हाला बेसिक शिकवणार आहे का, ह्यो पहिला पॉईंट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. तो जर क्लास त्या ठिकाणी बेसिक तुमचं कंप्लीट करून घेणार असेल तर तो तुम्ही क्लास जरूर जॉईन करावा. ठीक आहे. आता आपला राहुरी ऍग्री अकॅडमीचा जो काही क्लास वगैरे असणार आहे, हे जे काही तुमचे सगळे उत्तर असणार आहे, हे प्रश्न आहे, हे सगळ्यांची उत्तर जे तुमचे असतील ह्याच बेसवर सगळा आपला क्लास असणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपला जो क्लास असणार आहे तो सगळं बेसिक आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत. बघा, विद्यार्थ्यांना याची गरज नसते. म्हणजे मॅक्झिमम क्लासमध्ये काय शिकवलं जातं, ठीक आहे, आता जर आपण एक्झामिनेशनचा ट्रेंड जर बघितला तर आपल्याला जे काही क्वालिफिकेशन दिलंय, युजीचं क्वालिफिकेशन दिलंय किंवा डिप्लोमाचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे. जर ऍक्च्युली आपण एक्झामिनेशन बघितलं तर या लेवलला विचारल्या जात नाही, त्या ऍडव्हान्स लेवलला. ठीक आहे. म्हणजे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन वगैरे असतात आणि पर्यायाने ते आपल्याला क्वेश्चन वगैरे येत नाही आणि आपलं बेसिक क्लिअर नसल्यामुळं काय होतं, आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर पडतो. त्याच्यामुळं क्लास जॉईन करायचा आहे, पहिलं त्या क्लासमध्ये बेसिक शिकवलं पाहिजे, हा पहिला क्रायटेरिया. आता बघा, बऱ्याच क्लासमध्ये काय होतं किंवा बऱ्यापैकी काय होतं बघा, आपण प्रिपरेशन करताना एक्झामिनेशनचं, चला सीट रेट आहे, सीट रेट सगळे पाठ करून टाका, सायंटिफिक नेम आहे, सगळे सायंटिफिक नेम पाठ करून टाका,
क्रोमोझोम नंबर आहे सगळे क्रोमोझोम नंबर पाठ करून टाका. लॉंग फॉर्म आहे सगळे लॉंग फॉर्म जे आहेत ते पाठ करून टाका. इन्स्टिट्यूट असेल त्यांचं लॉंग फॉर्म असेल किंवा इस्टॅब्लिशमेंट इयर वगैरे असेल किंवा लोकेशन वगैरे असेल, ठीक आहे, हेडक्वार्टर वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाठ करून टाकतो. आणि जनरली एक्झामिनेशन मध्ये त्याचं फक्त 2 ते 5% इम्पॉर्टन्स असतं, ठीक आहे. आणि आपला सगळ्यात असा फॅक्च्युअल जो डाटा असतो जो की एक्झामिनेशन साठी नॉन इम्पॉर्टन्स आहे तो आपला पाठ होतो, ठीक आहे. किंवा क्लासमध्ये सुद्धा मॅक्झिमम टाईप वर याच्यावरच फोकस वगैरे केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये अजून जरी तुम्ही गोष्टी घेतल्या तर याच्यामध्ये बघा, आता मी जर तुम्हाला टिलेज हा पार्ट जर सांगितला तर टिलेज मध्ये बघा, एक बेसिक लेवलला जर तुम्हाला प्रॉपर त्याचं समजून घ्यायचं असेल तर टिलेज बऱ्यापैकी आपण जर नोट्स वगैरे जर बघितल्या तर भरपूर असे पुस्तक आहेत का तुम्हाला टिलेज संदर्भात जर आता एक्झाम्पल म्हणून सांगितलं सांगतो. टिलेज असेल, टिलेजची डेफिनेशन, टिलची डेफिनेशन, ठीक आहे, टिलेजचे प्रायमरी सेकंडरी प्रिपरेटरी वगैरे जे काही टाइप्स वगैरे आहेत त्यामुळे ते टाइप्स वगैरे, त्याचबरोबर टिलेजच्या ज्या काही डेप्थ वगैरे आहेत त्या डेप्थ वगैरे. आणि दुसरी गोष्ट ज्या काही डेफिनेशन आहे, फ्लोईंग म्हणजे काय, ठीक आहे, हॅरोईंग म्हणजे काय, प्लँकिंग म्हणजे काय, सोबत टिलेज इम्प्लिमेंट्स वगैरे असते, प्रायमरी इम्प्लिमेंट्स कोणते, सेकंडरी इम्प्लिमेंट्स कोणते, प्लँकिंग साठी कोणते, हॅरोईंग साठी कोणते, ठीक आहे. सोबतच बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात जसं की मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज, त्याच्यामध्ये कन्झर्वेशन टिलेज वगैरे असेल, मिनिमम टिलेज वगैरे असेल, झिरो टिलेज वगैरे असेल, ह्या गोष्टी बेसिकली ह्या गोष्टी तुम्ही कोणत्याही बुक्समध्ये जा किंवा कोणत्याही क्लासमध्ये जनरली हे शिकवलं जातं, ठीक आहे. बट ही सगळ्यात बेसिक गोष्ट झाली, ठीक आहे, ही सगळ्यात बेसिक गोष्ट झाली, ही शिकवायलाच पाहिजे. बट ऍडव्हान्स लेव्हलनी तुम्हाला एक्झामिनेशन क्रॅक करायचे, फायनल लिस्ट मध्ये तुम्हाला यायचंय, तर ह्या ज्या काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला डिस्कस केल्या त्याच्यामध्ये टाइप्स येतील, टिलेजचे टाइप्स. टिलेज म्हणून आपण या ठिकाणी काय घेतला, एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. टिलेज मध्ये बेसिकली हे सगळं बुक्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी असणार आहे किंवा सगळ्याच क्लासला ह्या गोष्टी आता मी ज्या तुम्हाला ओरली सांगितल्या सगळ्या क्लासमध्ये हे शिकवले जाणार. त्याच्यामध्ये टिलेजचे टाइप्स वगैरे असेल, ठीक आहे. सोबत तुमचे प्रायमरी सेकंडरी जे काही इम्प्लिमेंट्स वगैरे असेल ते असतील. त्याचबरोबर मॉडर्न कन्सेप्ट वगैरे असेल, ठीक आहे. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज असेल, झिरो टिलेज असेल, ठीक आहे. त्याचबरोबर मिनिमम टिलेज असेल, कन्झर्वेशन टिलेज वगैरे असेल, ह्या जनरली क्लासमध्ये सुद्धा गोष्टी शिकवल्या जातात. बट आपण जर विचार केला तर ह्या गोष्टी आपल्याला खरंच शिकायची गरज आहे का, ठीक आहे. कारण की ह्या गोष्टी कशा असतात, ह्या गोष्टी तुमच्या एकदम बेसिक आहेत, ह्या तुम्हाला वाचून पण समजतात. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवणार आहेत, ठीक आहे, किंवा जो तुम्ही क्लास निवडणार आहे त्या क्लासमध्ये तुम्हाला एक कन्सेप्च्युअल नॉलेज तुम्हाला जास्त भेटलं पाहिजे, एक तुमच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजे. म्हणजे क्लासमध्ये तुम्हाला एवढंच अपेक्षित नाही, हे इम्पॉर्टंट आहे पण, ठीक आहे, पण एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जर फायनल एक्झामिनेशन मध्ये जर यायचं असेल, ठीक आहे, फायनल लिस्ट मध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर हे एवढंच इसेन्शियल नाही, याच्यासोबत दुसऱ्या सुद्धा क्लासमध्ये गोष्टी शिकवल्या गेलेल्या पाहिजे, ठीक आहे. मग आता बघा, टिलेज इम्प्लिमेंट्स वगैरे असेल, हे पाठ करायच्या गोष्टी आहेत ना, ठीक आहे. कारण की प्रायमरी इम्प्लिमेंट्स कोणते, सेकंडरी इम्प्लिमेंट्स कोणते, फ्लोईंग कोणते, एमबी फ्लो वगैरे कोणते, ठीक आहे. हॅरोईंगचे जे काही ट्रॅक्टर ड्रॉन असेल, ब्लॉक ड्रॉन वगैरे असेल, इम्प्लिमेंट्स वगैरे, ठीक आहे, हे सगळे पाठ करण्याची गोष्टी, प्रायमरी सेकंडरीची ही डेफिनेशन पाठ करायची गोष्ट आहे, ठीक आहे. हे एकदा पाठ झाल्यानंतर वारंवार 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 आपल्याला फक्त त्याच्यावर काय करायचं असतं, रिव्हिजन करायचं असतं. म्हणजे मला एक सांगण्याचा उद्देश काय झाला, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बेसिकली आपल्याला पुस्तकात वाचून पण समजतात. मग एक दुसरी गोष्ट काय आहे, क्लास लावा का, तर क्लासकडून अपेक्षा काय असते आपल्याला किंवा अशी आपण अपेक्षा ठेवली पाहिजे की ऍडव्हान्स मध्ये काय आहेत, ठीक आहे. ऍडव्हान्स मध्ये काय म्हणजे एक्झामिनेशनचा पॅटर्न चेंज झालाय बाबा, मग ह्या गोष्टी तर आम्ही वाचून पण येत आहेत, आम्हाला टाइप्स वगैरे ह्या गोष्टी आम्हाला वाचून पण येत आहेत. याच्या व्यतिरिक्त एक्झामिनेशनला काय विचारू शकतात, ठीक आहे, एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपण त्या टॉपिक किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड कशी करून घेऊ शकतो, जे की मला डायरेक्ट एक्झामिनेशनला बेनिफिट होईल, ठीक आहे. तर मग आता जर आपण टिलेज घेतलं तर टिलेज, ठीक आहे, आता ह्या टिलेजच्या आपण टाइप्स वगैरे बघितलं. जर ऍडव्हान्स लेवलचा त्याचा जर विचार करायचा म्हणलं किंवा आयबीपीएस पॅटर्न वगैरे असेल किंवा जे आता बदलता एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे त्या पॅटर्नने जर बघायचं म्हणलं तर टिलेज आपल्याला ऍडव्हान्स मध्ये कसा शिकता येईल, अजून ऍडव्हान्स मध्ये म्हणजे त्याचं रिलेशन आपल्याला सॉइलशी लावता येईल, ठीक आहे. रिलेशन कशाशी लावता येईल, सॉइलशी, ठीक आहे. मग ह्या पण गोष्टी, ह्या टाइप्स वगैरे ह्या बेसिक गोष्टी झाल्या, ह्या प्लस कन्सेप्च्युअल, ठीक आहे, इम्पॅक्ट बेस्ड ज्या काही गोष्टी असतील, अनालिटिकल बेस्ड ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही थिंकिंग करणाऱ्या गोष्टी असतील त्या क्लासमध्ये शिकवल्या जातात का, हे तुम्हाला पहिलं पाहायचंय. याच्यामध्ये बघा, टिलेज इन रिलेशन टू सॉइल किंवा सॉइलवर काय इम्पॅक्ट होतो ते जर आपण बघितलं तर सॉइल मध्ये बघा, या ठिकाणी सॉइल मॉइश्चर असेल, ठीक आहे, सॉइल मॉइश्चर असेल, सॉइल इयर असेल, ठीक आहे. त्या ठिकाणी सॉइल म्हणजे याच्यामध्ये पोरोसिटी पण तुमची पोरोसिटी, त्याचबरोबर बल्क डेन्सिटी, ठीक आहे, बल्क डेन्सिटी, पार्टिकल डेन्सिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर
थर्मल कंडक्टिव्हिटी, त्याचबरोबर हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी वगैरे असेल तुमची, थर्मल कंडक्टिव्हिटी, हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी असेल, सॉइल स्ट्रक्चर असेल तुमचं, सॉइलचं स्ट्रक्चर वगैरे असेल, सॉइलचं टेक्स्चर वगैरे असेल, ठीक आहे. त्याचबरोबर तुमचं सॉइल मायक्रोबायोलॉजी वगैरे असेल, सॉइल मायक्रोबायोलॉजी म्हणजे सॉइल बायोलॉजी, ठीक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे असेल, ठीक आहे. ऑर्गॅनिक मॅटर वगैरे असेल, ऑर्गॅनिक मॅटर त्याचा डिकम्पोजिशन वगैरे असेल, तो रेट वगैरे असेल. म्हणजे टिलेज केल्यानंतर ह्या बेसिक गोष्टी ह्या तर तुम्हाला पुस्तकं वाचून पण शिकवणार आहेत आणि क्लासमध्ये कोणता पण असू द्या, राहुरी ॲग्री अकॅडमीचा असू द्या किंवा कोणता पण असू द्या, ह्या सगळ्या ह्या टाइप्स वगैरे असेल, इम्प्लिमेंट्स वगैरे असेल, हे सगळे क्लासमध्ये शिकवणार आहेत. पण त्या क्लासने ऍडव्हान्स मध्ये काय शिकवलंय ते अपेक्षित काय असलं पाहिजे, ह्या सुद्धा तुम्हाला गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजे. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. तर बघा, आता तुम्ही टिलेज इम्प्लिमेंट केलंय, म्हणजे आता सरळ सेवेची ही जे एक्झामिनेशन जरी म्हणलो, म्हणजे डिप्लोमा टाईपचा अभ्यास करायचा नाही, डिप्लोमा डिग्री टाईपचा अभ्यास म्हणजे टिलेज, त्याचे टाइप्स वगैरे झाले, इम्प्लिमेंट्स वगैरे झाले, हे बेसिक गोष्ट आहे. आणि टिलेज मध्ये किंवा असे जे काही टॉपिक असतील 100% सगळे विद्यार्थी हे करतात, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण पण ते करणारच आहे आणि याचा क्वेश्चन आला तर सगळ्यांचा बरोबर येणार आहे आणि आपलं पण येणार आहे. त्याच्यामुळे पण टिलेज मध्ये ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन विचार पडला तर इथं मुलं कन्फ्युज होते. मग आता टिलेज असेल तर सॉइल मॉइश्चर काय होईल, तिथं इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, ठीक आहे. मग सॉइलवर काय इम्पॅक्ट होते, सॉइलवर इम्पॅक्ट काय होते, मग त्या ठिकाणी काय होईल, समजा सॉइल मॉइश्चर इन्क्रीज कसं होईल, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे सॉइलची ती इन्क्रीज कशामुळे होणार आहे, कारण की या ठिकाणी तुमचं सॉलिड आणि पोरपेस जो असतो, ठीक आहे, या ठिकाणी एअर अँड वॉटर हे काय असतं 25% आणि 25% 50% असतात, ठीक आहे. याच्यामध्ये जर सॉइल कॉम्पॅक्ट झाली तर ऑटोमॅटिकली हा जो काही पोरपेस आहे हा कमी होणार, ठीक आहे, म्हणजे सॉइल आपली कॉम्पॅक्ट होणार आहे. आपण टिलेज ऑपरेशन केलं, सॉइल जर आपण ब्रेक केली तर त्या ठिकाणी काय होईल, आपलं जे काही फ्रॅगमेंटेशन होईल सॉइलचे, म्हणजे सॉइल पार्टिकल वगैरे असेल किंवा क्लाउड्स वगैरे असेल, त्याच्यामुळे काय होईल, सॉइल आपली लूज होईल आणि लूज झाल्यानंतर सॉइल त्या ठिकाणी काय होणार आहे, तुमचं एअर येईल, ठीक आहे, एअर येईल. आणि एअर आली म्हणजे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होणार आहे, तुमचं जे काही वॉटर वगैरे आहे त्याचं इन्फिल्ट्रेशन वगैरे व्यवस्थित होईल, पर्क्युलेशन वगैरे व्यवस्थित होईल आणि ती जी काही सॉइल आहे ती मॅक्झिमम वॉटर ऍब्सॉर्ब करून ठेवेल. का, कारण की एअर त्या ठिकाणी काय झाली, इन्क्रीज झालं, म्हणजे सॉइल मॉइश्चर काय झालं तुमचं, सॉइल मॉइश्चरवर काय होणार, त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. एअर सुद्धा काय होणार आहे, सॉइल मॉइश्चर किंवा एअरेशन होणार आहे, पोरोसिटी इन्क्रीज होईल सॉइलची. बल्क डेन्सिटी या ठिकाणी काय होईल, बल्क डेन्सिटी सॉइलची डिक्रीज होईल. त्या ठिकाणी पार्टिकल डेन्सिटी, आता टिलेजचा पार्टिकल डेन्सिटीवर काय इम्पॅक्ट पडणार आहे. त्याचबरोबर सॉइलचं जे काय थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी, ठीक आहे. आता थर्मली कंडक्टिव्हिटी काय होणार आहे सॉइलची, कारण की हे पार्टिकल आहे, आपण बघा कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्शन, जे काही सॉलिड टू सॉलिड जी पार्टिकलची मुवमेंट वगैरे होत असते त्याच्यातून काय होत असतं, हीट ट्रान्सफर होत असते. मग जर आपण टिलेज ऑपरेशन केल्यानंतर हे कॉम्पॅक्ट झालेला जो काही पार्ट आहे तो जर लूज झाला तर एरेशन आतमध्ये होणार आहे आणि थर्मल कंडक्टिव्हिटी त्या ठिकाणी काय होईल, डिक्रीज होईल. सोबत बघा, हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी म्हणजे वॉटरची जी काही तुमची मुवमेंट आहे सॉइलमध्ये, ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअलची जी काही एंट्री वगैरे आहे ती कशा पद्धतीने हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी ती सुद्धा काय होईल, तुमची त्या ठिकाणी इन्क्रीज होईल, कारण की स्पोर पेस आल्यामुळं, त्या ठिकाणी एअर आल्यामुळे एअर मधून काय होईल, स्पोर पेस किंवा रिकामी जागा त्या ठिकाणी अवेलेबल होईल आणि त्याच्यातून पाणी वगैरे जे आहे तुमचं ते रन होईल सॉइलमध्ये. मग हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी सुद्धा तुमची त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर सॉइल स्ट्रक्चर, पोरस सॉइल स्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होईल आणि पोरस सॉइल स्ट्रक्चर वगैरे जे आहे ते तुम्हाला माहिती आहे क्रम्बी सॉइल, ठीक आहे, जे काही क्रम्बी स्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होईल आणि हे क्रम्बी स्ट्रक्चर हे काय असतं तुमचं सॉइल सायन्स मध्ये, क्रम्बी स्ट्रक्चर हे जे आहे ते तुमचं क्रॉप प्रोडक्शनसाठी मोस्ट बेनिफिशियल, ठीक आहे. त्याच्यामुळे हे क्रम्बी स्ट्रक्चर तुमचं एरेशन मुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. आणि सॉइल टेक्स्चर ही काय स्टॅटिक प्रॉपर्टी आहे, सॉइल टेक्स्चरवर तुम्हाला त्या ठिकाणी कोणताही इम्पॅक्ट टिलेजचा पडणार नाही. अशा पद्धतीनं हे जे काही तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी तयार होतात, ठीक आहे. मग ऍडव्हान्स लेवलमध्ये जर शिकायचं म्हणलं तर हे सुद्धा तुमचं त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, टीचिंग करून झालं पाहिजे. एक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर बघा, आता थोडासा हा व्हिडिओ लॉंग होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं का क्लास तुम्हाला निवडायचं तर ह्या गोष्टी तुम्ही बेसिक या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत, ठीक आहे. तर हा व्हिडिओ थोडासा लॉंग होऊ शकतो. हा जो काही स्पीड आहे तुम्ही युट्यूबला वर तुम्हाला माहिती सेटिंग मध्ये थोडासा स्पीड वगैरे करून हा व्हिडिओ तुम्ही बघा. आता दुसरी गोष्ट बघा, आपल्याला जनरली वाचून पण समजतंय. आपल्याला जर विचारलं रेनी डेज, ठीक आहे, रेनी डेज कशाला म्हणायचं ते सगळ्यांना माहिती आहे आणि क्लासमध्ये पण सगळ्याच हे शिकवलं जातं, ठीक आहे. समजा 2.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर डे, ठीक आहे, पर डे जर पाऊस असेल तर त्याला आपण म्हणतो रेनी डेज, ठीक आहे. आता आपण याच्या पलीकडे काय आहे का बाबा हे पण तपासलं पाहिजे किंवा याचा पण अभ्यास केला पाहिजे किंवा त्या क्लासमध्ये ते पण शिकवलं गेलं पाहिजे. ते म्हणजे रेनी डेज, तर क्रॉप रेनी डेज म्हणजे काय. आता एक्झाम काय विचारतात आपल्याला, रेनी डेज कोण नाही विचारतात, क्रॉप रेनी डेज म्हणजे काय, ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहित नाही. तर क्रॉप रेनी डेज कशाला म्हणायचं, 5 mm,
ठीक आहे, 5 mm, इथं पण mm 2.5 mm, इथं 5 mm पर डे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जो काही रेनफॉल आहे पर डे त्याला म्हणायचं काय, क्रॉप रेनी डेज. क्रॉप रेनी डेज म्हणजे ह्या ऍडव्हान्स गोष्टी तुम्हाला शिकवल्या गेल्या पाहिजे. दुसरी गोष्ट काय, काही या ठिकाणी जर आपण बघितलं तर ग्रीन मॅन्युरिंग सगळ्यांना माहिती, ठीक आहे, ग्रीन मॅन्युरिंग सगळ्यांना माहिती आणि सगळीकडे हे शिकवलं जाईल. बट ब्राऊन मॅन्युरिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे, ब्राऊन मॅन्युरिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? ब्राऊन मॅन्युरिंग, ठीक आहे, हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही. आणि आयबीपीएस पॅटर्न वगैरे तुम्ही जर स्टडी करायला गेला तर जे काय आपण टिलेजचे जे काही इम्पॅक्ट बघितले सॉइल प्रॉपर्टीवर, सोबत ब्राऊन मॅन्युरिंग, टिलेज, ग्रीन मॅन्युरिंग सगळ्यांना माहिती आहे, पण ब्राऊन मॅन्युरिंग आपल्याला माहित नाही आणि प्रश्न याच्यावरच पडतो. ठीक आहे, म्हणजे आयबीपीएस पॅटर्न असं थिंकिंग करतं किंवा असं अनालिसिस करून त्याचे प्रश्न वगैरे असतात. 50% प्रश्न तुम्हाला मी लास्ट याच्या सांगितलं होतं, 50% प्रश्न एकदम इझी असतात आणि ते सगळ्यांना येतात. बट जे मीडियम टाईपचे क्वेश्चन असतात, ठीक आहे, किंवा जे हार्ड टाईपचे क्वेश्चन असतात ते हे ब्राऊन मॅन्युरिंग म्हणजे काय, हे क्रॉप रेनी डेज म्हणजे काय, इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणजे काय, ठीक आहे, इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणजे हे 5 mm जो वॉटर पडतो, पाऊस पडतो, यालाच इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे एखाद्या दिवशी जो काय 5 mm पेक्षा पाऊस किंवा तेवढा पाऊस पडला तीच इफेक्टिव्ह रेनफॉल असतो. आणि इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणजे काय, बाय डेफिनेशन जो काय क्रॉप प्रोडक्शनसाठी डायरेक्टली युजफुल होणारं जे काही रेन वॉटर असतं त्याला आपण म्हणत असतो इफेक्टिव्ह रेनफॉल. आणि टिलेजचे जे काय आपण आता प्रॉपर्टी बघितल्या सॉइलवर, ठीक आहे, सॉइल प्रॉपर्टी म्हणजे टिलेजचा काय इम्पॅक्ट पडतो सॉइल प्रॉपर्टीवर, तो जो काय बघितला, हे थोडेसे मीडियम टाईपचे क्वेश्चन वगैरे झाले, ऍडव्हान्स टाईपचे क्वेश्चन वगैरे झाले, असे अनालिटिकल टाईपचे क्वेश्चन वगैरे आपल्याला एक्झामिनेशन विचारले आयबीपीएससी एक्झामिनेशन मध्ये, किंवा लास्ट टाइमला अशी थिंकिंग बेस्ड क्वेश्चन आपल्याला आयबीपीएससी एक्झामिनेशन म्हणजे आपली कुर्सेवकची जी काही एक्झामिनेशन होती त्याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्ही सगळ्यात महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे क्लासमध्ये आपल्याला नेमकी काय शिकवलं जातंय. ठीक आहे, आता जो काय आपला दुसरा पॉइंट आहे आपण त्याच्याकडे वळूया. ठीक आहे, ऑलरेडी बघा आता टीचर काय शिकवतात हा पॉइंट जवळपास आपला क्लिअर झाला. ठीक आहे, टीचर काय शिकवतात म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमची बॅच जॉईन करायची तर ते टीचर काय शिकवणार आहे बाबा, म्हणजे आपले टिलेजचे टाईप्स वगैरे असेल, ठीक आहे, ते डेप्थ वगैरे असतील, त्याचबरोबर इम्प्लिमेंट्स वगैरे असेल, प्रायमरी सेकंडरी टिलेज असेल, झिरो टिलेज वगैरे काय असेल, ठीक आहे, ह्या एकदम बेसिक गोष्टी झाल्या, ह्या सगळ्याच क्लासमध्ये शिकवल्या जाणार आहे. आपला जरी क्लास तुम्ही जॉईन केला तरी त्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये पण शिकवल्या जाणार आहे. पण ऍडव्हान्स मध्ये काय शिकवणार आहेत, तर मी ज्या तुम्हाला गोष्टी डिस्कस केलेल्या आहे अशा प्रत्येक पॉईंटचं, अशा प्रत्येक टॉपिकचं आपण ऍडव्हान्स मध्ये सुद्धा काय करणार आहे, टीचिंग करून घेणार आहे, जेणेकरून तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित पद्धतीनं होईल. ठीक आहे, आता ही क्लास का लावा ते डिपेंड्स ऑन युअर बेसिक. ठीक आहे, आता टीचर क्वालिफिकेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बघा आता एक्झामिनेशनचं पॅटर्न जनरल राहिलेलं नाही, म्हणजे जनरल एक्झामिनेशन होत नाही आपली, साधे सिंपल क्वेश्चन विचारले जात नाही आपल्याला, थोडेसे ऍडव्हान्स टाईपचे क्वेश्चन वगैरे विचारले जातात. आता बघा एकच जर टीचर असेल, एक टीचर आणि तो समजा 4-4, 5-5 जर विषय शिकवत असेल तर त्या ठिकाणी बघा ही रियालिटी, ठीक आहे, ही रियालिटी ही तुम्ही समजून घ्या. कारण की बघा आपले जे ऍग्रीचे विषय आहेत त्या ऍग्रीच्या विषयामध्ये तुम्हाला एमएससी पण करता येते. आता डिप्लोमाचे विद्यार्थी असेल किंवा बीएससी ऍग्रीचे विद्यार्थी असेल, भरपूर विद्यार्थ्यांना माहित नसतं ह्या गोष्टी, त्या तुम्हाला पुढे डिपार्टमेंटमधून एंटोमॉलॉजी असेल तर स्पेशल एंटोमॉलॉजी मधून तुम्हाला एमएससी करता येते, पुढे पीएचडी करता येते. ठीक आहे, आणि हे जे काही तुमचे पेपर सेटर लोक असणार आहेत, ठीक आहे, विद्यापीठ भरतीचे लोक भरती वगैरे असेल किंवा जे काही आयबीपीएसचे जे काही एक्सपर्ट असणार आहेत त्याच्यामध्ये कोण वर्क करत आहे एक्झामिनेशन घेण्यासाठी, हे जे एमएससी पीएचडी किंवा प्रोफेसर लेवलचे हे काही प्रोफेसर लोक असणार आहे, हे तुमचे काय करणार आहे, सायंटिस्ट लेवलचे पेपर लोक वगैरे असतात जे की तुमचा पेपर सेट वगैरे करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळं एक त्या लेवलची थिंकिंग सुद्धा तुमच्या टीचरची असली पाहिजे की जो काही समोरचा एक्झामिनर आहे तो कसा पेपर काढू शकतो, ठीक आहे, कोणते क्वेश्चन टाकू शकतो, किंवा त्या सब्जेक्ट मधले मोस्ट इम्पॉर्टंट हायलाइट टॉपिक कोणते आहेत. आता सॉइल सायन्स जर तुम्ही घेतलं तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक त्याच्यामध्ये घेतलं तर सॉइलचे टाइप्स, त्याच्यानंतर प्रॉब्लेमॅटिक सॉइल, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, ठीक आहे, आणि न्यूट्रिएंटचं जे काही क्लासिफिकेशन वगैरे आहे, प्रायमरी सेकंडरी न्यूट्रिएंट्स वगैरे कोणते, ठीक आहे, आणि ते पोटॅशियम फर्टिलायझर, नायट्रोजनस फर्टिलायझर वगैरे कोणते, ठीक आहे, आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स वगैरे कोणते, त्याचे न्यूट्रिएंट डिफिशियन्सी सिम्पटम्स वगैरे कोणते, हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत सॉइल मधले. मग असेच प्रत्येक सब्जेक्ट मधले जे काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असतात, हायलाइट टॉपिक असतात, का नेहमी कोणतीही एक्झामिनेशन घेतली तर मॅक्झिमम तिथूनच क्वेश्चन बनायचे मॅक्झिमम चान्सेस असतात. मग हे जे तुमच्या हे जो काही एरिया आहे तुमचा किंवा ही जी काही स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे जो पेपर सेटर आहे तो कसा थिंक करू शकतो,
कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन काढू शकतो, हे केव्हा अनालिसिस होणार आहे तुमचं, त्या टीचरच्या क्वालिफिकेशनवरून. ठीक आहे, बघा तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जरी तुम्हाला जॉब वगैरे करायचा असेल तर तुम्हाला क्वालिफिकेशनवर, ठीक आहे, म्हणजे तुमचं एमएससी, ऍटलीस्ट एमएससी नेट तुम्हाला असावं लागतं, तेव्हा तुम्हाला प्रोफेसर व्हावं लागतं. ठीक आहे, मग आपल्या टीचरचं क्वालिफिकेशन काय, जर त्याचं नेट एक्झामिनेशन त्याची क्रॅक असेल किंवा तो JRA, ठीक आहे, JRA किंवा SRA एक्झामिनेशन वगैरे तो क्वालिफाय असेल, आणि ह्या एक्झामिनेशन सगळ्या कॉम्प्युटर बेस होतात, कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन होतात, आणि आपली IBPS पॅटर्नची जी एक्झामिनेशन आहे ती सुद्धा कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन होती, आणि JRA SRA वगैरे असेल, ठीक आहे, किंवा JRF, ठीक आहे, JRF वगैरे असेल, SRF वगैरे असेल, ठीक आहे, SRF वगैरे असेल, ARS वगैरे असेल, ह्या सगळ्या एक्झामिनेशन वगैरे आहेत, ह्या सगळ्या IBPS टाईपच्या क्वेश्चन, IBPS प्रमाणे एक्झामिनेशन होतात. म्हणजे IBPS चे क्वेश्चन आणि हे क्वेश्चन जवळपास मिळते जुळते असतात आणि सेम असतात. त्याच्यामुळं जे टीचरचं क्वालिफिकेशन जर या टाईपचं असेल किंवा त्याच्यामध्ये त्याला प्रदीर्घ IBPS मधला एक्सपिरियन्स असेल तर असे टीचर तुमच्यासाठी बेस्ट टीचर असू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे टीचरचं क्वालिफिकेशन काय ते बघायचंय. आणि आता एवढं स्पेशल किंवा ऍडव्हान्स लेवलचे पेपर वगैरे पडतायत, तुम्हाला त्या मास्टरचं एक स्पेशलायझेशन त्या सब्जेक्ट मध्ये झालेलं असावं. ठीक आहे, ही दुसरं क्रायटेरिया. त्याच्यानंतर सेपरेट टीचर आहेत का, म्हणजेच प्रत्येक विषयाला सेपरेट टीचर पाहिजे. जनरल एक्झामिनेशन आता होत नाही, तर एकच टीचर आहे आणि त्यांनी 4 सब्जेक्ट शिकवले. ठीक आहे, आता एक जनरल तुम्हाला त्या गोष्टी शिकू शकतो, सांगू शकतो. एखादा सब्जेक्ट आहे, समजा ॲग्रोनॉमीचा मास्टर आहे किंवा हॉर्टिकल्चरचा मास्टर आहे, त्यांनी जे एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, ॲग्रोनॉमी, सॉइल जर शिकवलं ते एक जनरल तुम्हाला ओव्हरलुक तुम्हाला देईल, ज्या की तुम्हाला पण गोष्टी माहिती आहे आणि कालांतराने काही दिवसांनी तुम्हाला पण समजेल त्या. ठीक आहे, बट तिथं अपेक्षित काय का त्यांनी 4 गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितल्या पाहिजे. ठीक आहे, मग आता एकच टीचर आहे आणि समजा तो जर 4 विषय शिकवते तर एक जनरल व्ह्यू तुम्हाला तो 4 सब्जेक्टचा देईल. बट तुम्हाला डेप्थ ऑफ नॉलेज मध्ये डेप्थ नॉलेज द्यायचं असेल डेप्थ मध्ये, तर त्या मास्टरचं जर स्पेशलायझेशन असेल एखाद्या सब्जेक्ट, म्हणजे एक सेपरेट टीचर असेल, सेपरेट एक्सपर्ट असेल प्रत्येक टीचरला, तो तुम्हाला 4 गोष्टी नक्कीच तुम्हाला जास्त सांगेल. आणि एक्झामिनेशन मध्ये जे काही थिंकिंग बेस्ड क्वेश्चन असतात, अनालिटिकल क्वेश्चन वगैरे असतात, तर हे जे काही क्वेश्चन असतात ते टीचिंग करताना किंवा तो मास्टर ज्यावेळेस, तो एक्सपर्ट ज्यावेळेस तुम्हाला शिकवत असतो, सांगत असतो, ठीक आहे, त्याच्यावरून ते क्वेश्चन सुटत असतात. प्रत्येक सब्जेक्टला सेपरेट टीचर आहेत का हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा सिलेबसची एक जरी, आता म्हणजे आपल्या अकॅडमीचा एक उद्देशच आहे की प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण सेपरेट टीचर ठेवत असतो. सिलेबसमध्ये एक लाईनीचा जरी सिलेबस तुम्हाला कुसेवकला असेल किंवा कोणत्या एक्झामिनेशनला असेल, एक लाईनीचा सिलेबस, तरी त्याच्यासाठी आपल्याकडे सेपरेट टीचर असतो. कारण की त्याचा इम्पॅक्ट मला माहिती आहे काय पडत असतो. म्हणजे ज्यावेळेस असं समजलं जातं की ज्या माणसाची नेट, JRF, SRF क्वालिफाय वगैरे असते, तो सब्जेक्ट तो उकळून पेलेला असतो, म्हणजे त्याच्यामधलं एकदम डेप्थ मधलं नॉलेज त्याच्याकडे आलेलं असतं. ठीक आहे, मग आपण वरून किती जनरल त्याचा स्टडी वगैरे केला तर तेवढं नॉलेज आपल्याला अक्वायर्ड होऊ शकत नाही. ज्यावेळेस माणूस नेट क्वालिफाय होतो, JRF क्वालिफाय होतो, SRF वगैरे क्वालिफाय होत असतो, म्हणजे त्याला झोपेतून कधीही पण त्या विषयाचं काही विचारलं तरी तो सांगू शकतो, आणि ते पण विथ कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. त्याच्यामुळं आपलं बदलता जो काही पॅटर्न वगैरे आहे, ठीक आहे, एकदम बेसिक सोबत ऍडव्हान्स लेवलचं सुद्धा त्या मास्तरने आपल्याला काय केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. ठीक आहे, ही दुसरी आपले काय झाले रिक्वायरमेंट झाली. आणि त्याच्यानंतर कम्प्लीट नोट्स. आपला क्लास आहे तो कम्प्लीट नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत का, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की क्लास तुमचा लावायचा आहे तुम्हाला, तर 2 गोष्टी तुम्ही पहिलीच पाहिजे, ते म्हणजे नोट्स आणि टीचर कोण आहेत आणि नोट्स कोण आहेत, ह्या 2 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट. बाकीच्या गोष्टी सगळ्यात दुय्यम आहेत. आता बघा बऱ्याचशा नोट्स मी बघतो किंवा पुस्तकं सुद्धा मी येऊन काही बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आता जनरली जर तुम्ही विचार केला तर क्लासिफिकेशन ऑफ वीड जर बघितलं तुम्ही, किंवा क्लासिफिकेशन ऑफ ड्राउट बघितलं किंवा वीड बघितलं, तर जर जनरली आपण बघितलं सगळं क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर तुम्हाला जवळपास 12 टाईपचे क्लासिफिकेशन आहे ड्राउटचं. ठीक आहे, 12 टाईपचं क्लासिफिकेशन आहे आणि एक्झामच्या दृष्टीने सगळं इम्पॉर्टंट आहे. वीडचं जरी क्लासिफिकेशन गेलं तर तुम्ही बेस्ड ऑन जवळपास 12 ते 14 टाईपचं क्लासिफिकेशन आहे हे सुद्धा. ठीक आहे, बट तुम्ही भरपूर असे बुक्स वगैरे जर बघितले तर 4 टाईप डिस्कस केलेले. ठीक आहे, 4 डिस्कस केलेले. मग याच्यातून 50% का पाठ कव्हर होते, तर याच्यात अर्धवट सगळे इन्फॉर्मेशन वगैरे दिलेले आहेत. म्हणजे बुक सुद्धा निवड करताना किंवा तो क्लास वगैरे सुद्धा तुम्ही जो जॉईन करणार आहे ते तुम्हाला कम्प्लीट सगळं स्टडी मटेरियल देते का ते बघायचंय तुम्हाला. आणि जो काही तुम्हाला नको असलेला फापट पसार आहे तो सुद्धा स्किप केलेला असला पाहिजे.
बट मेन इम्पॉर्टंट काय का जिथं क्वेश्चन पडण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत तिथंच काही गोष्टी अर्धवट असतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळं त्या गोष्टी पहिल्या गोष्टी नसल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायच्या, चेक करायच्यात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या क्लासमधून भेटणार आहेत का याची खात्री करून घ्यायची आणि नंतर तुम्ही क्लास काय करायचा तो जॉईन करू शकता किंवा त्याला आपण काय करू शकतो, प्रेफर करू शकतो. ठीक आहे, आता ह्या ज्या काही गोष्टी वगैरे डिस्कस केल्या, आपली जी काही बॅच वगैरे येणार आहे 100% 100% फुलफिल विथ 100% स्टुडंट सॅटिस्फॅक्शन होतील अशी ती बॅच असणार आहे. आणि कंटेंट वगैरे जे काय असणार, बुक वगैरे आपलं सुद्धा बुक वगैरे येते, ते बुक संदर्भात मी नेक्स्ट व्हिडिओ वगैरे बनवल आणि ज्या काही आपल्या नोट्स वगैरे असणार आहे अशा परिपूर्ण नोट्स वगैरे असणार आहेत आपल्या. आतापर्यंत ज्या काही आपल्या बॅचेस वगैरे झाल्या, आता ऍग्री एमपीसी ची जी काही आपली एक्झामिनेशन वगैरे झाली मेन्सला, पास 90% विद्यार्थ्यांनी आपल्याच स्टडी मटेरियलवर काय केलेलं आहे, एक्झामिनेशन वगैरे दिलेले आणि हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं अशीच कुरसेवकची पण आपली बॅच असणार आहे. आणि विद्यापीठ भरती थोडीशी आपल्याला एक विद्यापीठचं एक अकॅडमिकचं जास्त अटॅचमेंट त्याला आहे. त्याच्यामुळं तिथं कसं थोडंसं एक्सपर्ट म्हणजे तिथं प्रोफेसर वगैरे असन, ठीक आहे, असोसिएट प्रोफेसर वगैरे असन, सायंटिस्ट लेवलचे लोक वगैरे सुद्धा आपला पेपर वगैरे काढू शकतात. ठीक आहे, आणि आयबीपीएस टीसीएस प्रमाणे ती एक्झामिनेशन वगैरे पण होणार आहे. त्याच्यामुळे एक त्या पद्धतीनं आपल्याला आत्ताच वेळ आहे, आपल्याला आत्ताच त्या पद्धतीने डेव्हलप वगैरे व्हायचंय. आपल्याला वन लाईन टाईपचे सगळे बुक्स वाचले आणि त्या ठिकाणी एक्झामला तुम्ही गेलात तर आउटपुट भेटणार नाही. आता वेळ आहे, आत्ताच तुम्हाला बेसिक आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्यायला टाइम आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट स्लाइड वर बघूया. बघा आता कोणते बुक्स वाचायचे. ठीक आहे, कोणते बुक्स वाचायचे. आता आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या, अर्धवट नोट्स नकोय. ठीक आहे, दुसरी गोष्ट परिपूर्ण त्याच्यामध्ये ऍडव्हान्स लेवलचं मी तुम्हाला सांगितलं, टिलेजचे टाइप्स वगैरे झाले, इम्प्लिमेंट्स वगैरे झाले. याच्या व्यतिरिक्त ऍडव्हान्स टिलेज मध्ये काय दिलंय किंवा म्हणजे ते एक्झाम्पल म्हणून सांगितलं, असं ऍडव्हान्स मध्ये बुक मध्ये आपल्याला ऍडव्हान्स काय गोष्टी भेटत आहे. ठीक आहे, आपल्या एक प्रॉपर अंडरस्टँडिंग येईल त्या टॉपिकची, अशी संपूर्णतः कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा त्या कन्सेप्ट रिलेटेड बाकी कोणत्या गोष्टी अजून रिलेट केलेल्या वगैरे आहेत त्या सगळ्या गोष्टींची परिपूर्णता होते का, असं बुक तुम्हाला सजेस्ट करायचं. आता लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्लासिफिकेशन केलं होतं पेपरचं, हार्ड टाईपचे क्वेश्चन, मिडियम टाईपचे क्वेश्चन आणि इझी टाईपचे क्वेश्चन. ठीक आहे, हार्ड टाईपचे क्वेश्चन आपण 20% पकडले होते, मिडियमचे 30% पकडले होते आणि इझी टाईपचे क्वेश्चन वगैरे जे आहे ते 50% क्वेश्चन म्हणजे 50% पार्ट आपल्याला, म्हणजे जो आपण 100% पार्ट जर डिवाइड केला तर असं पडतो पार्ट. तर याच्यामध्ये इझी जे क्वेश्चन आहे हे तुम्हाला सगळ्याच बुक्स मध्ये अवेलेबल राहतील, पण तुमचं मेरिट काय कशावर डिवाइड होतं, हार्ड टाईपचे जे क्वेश्चन आहे ते तुमचे कम्प्लीट होतात का तुमच्या कंटेंट मधून, आणि मीडियम टाईपचे जे काही क्वेश्चन आहेत, ठीक आहे, म्हणजे 30% वेटेज आपण त्याला दिलं होतं, तर ह्यो 50% पार्ट कव्हर होतो का. ठीक आहे, ह्यो जो पार्ट ज्याच्यातून कव्हर होतो ते पुस्तकं तुम्ही काय केले पाहिजे, निवडले पाहिजे. आता 50% साठी मार्केटमध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला आहेत, म्हणजे इझी पार्ट कव्हर करण्यासाठी. आता याच्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं थोडंसं मीडियम आणि इझी टाईप मध्ये तुम्हाला 3 बुक अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये बघा, कॉम्पिटिटिव्ह बुक ऑफ ऍग्रिकल्चर नेमराज सुंदाचं किंवा इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर नागरे सरांचं आणि टॉपर नोट्स, हे 3 बुक आहेत. ठीक आहे, हे 3 बुक कसे तुमचे, त्याच्यातून तुमचं इझी टाईपचे जे 50% क्वेश्चन वगैरे आहेत ते बऱ्यापैकी तुमचे त्याच्यातून सगळे कव्हर होतील. ठीक आहे, मग आता पहिली गोष्ट का हे मी 3 बुक्स तुम्हाला सांगितले, मग हे तिन्ही बुक तुम्हाला प्रेफर करायचे का. ठीक आहे, हे तिन्ही बुक तुम्हाला प्रेफर करायचे का, तर नाही. बघा, हे तिन्ही जर बुक तुम्ही घेतले तर जवळपास या सगळ्यांमध्ये काय होतं, फक्त एक 10 ते 15% काय डिफरन्स आहे. ठीक आहे, 10 ते 15% काय डिफरन्स आहे. म्हणजे तुम्ही इसेन्शियल वाचलं आणि सुंदा वाचलं तर तुम्हाला सेमच डाटा भेटणार आहे, फक्त व्हॅरिएशन काय होणार आहे तुमचं, फक्त 10 ते 15% तुम्हाला व्हॅरिएशन भेटेल. तुम्ही जर टॉपर नोट्स वाचली तर याच्यात सुद्धा तुम्हाला फक्त 10 ते 15% काय असणार आहे, व्हॅरिएशन असणार आहे. बाकीचा मॅक्झिमम डाटा तुमचा काय असणार आहे त्याच्यामध्ये सेम असणार आहे. मग 50% ह्याच्यातलं कोणतंही एक बुक तुम्ही वाचू शकता, म्हणजे इझी टाईपचे जे काही क्वेश्चन वगैरे आहेत त्याच्यासाठी कोणतंही एक बुक तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इन्स्टंट ऑफ हॉर्टिकल्चर. आता हे मी स्पेशली या ठिकाणी सजेस्ट केले का, कारण की जर कुसयोगची एक्झामिनेशन जर तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चरला जास्त वेटेज आहे किंवा हॉर्टिकल्चरवर जास्त क्वेश्चन वगैरे विचारले जातात. आणि हॉर्टिकल्चर त्याच्यातली त्यात ऑब्जेक्टिव्ह टाईपचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणलं तर बेस्ट सोर्स हा आहे की इन्स्टंट ऑफ हॉर्टिकल्चर. त्याच्यामुळे हे एक बुक वगैरे आहे, हे सुद्धा तुम्हाला रीड करायचंय. त्याच्यानंतर बघा, आता हा पार्ट आता जवळपास आपला 50% पार्ट काय झालाय या ठिकाणी कव्हर झालाय असं समजा. आणि उर्वरित 50% जो काय पार्ट आहे त्याच्यासाठी बघा, युजीच्या नोट्स आणि रेफरन्स बुक्स
आणि ऑल जे कंटेंट आहे तुमचं त्याच्यावर मल्टिपल रिव्हिजन्स. ठीक आहे, हे ज्यावेळेस तुम्ही कम्प्लीट करताल एवढे सगळे टॉपिक, तेव्हा तुमचा काय होणार आहे, 100% स्टडी होणार आहे, 100% स्टडी होणार. ठीक आहे, आता बघा काही विद्यार्थी असतील त्यांनी युजीला चांगल्या नोट्स वाचल्या असेल, रेफरन्स बुक वगैरे तेव्हाच वाचले असेल, तर त्यांना एवढं अवघड जाणार नाही. ठीक आहे, एवढं अवघड जाणार नाही म्हणजे एक थोडंसं त्यांना फक्त काय करावं लागेल, त्याच्यावर एक रिव्हिजन वगैरे जरी मारली तरी थोडंसं काय होईल, त्यांचं कव्हर होईल, किंवा एक त्यांची तेवढी अंडरस्टँडिंग वगैरे त्यांना आलेली आहे. ठीक आहे, किंवा त्यांची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी वगैरे असल्यामुळं एक ओव्हरलुक जरी केलं तरी एक अंदाज येऊन त्यांना जातो, किंवा तशा टाईपचे क्वेश्चन मल्टिपल रिव्हिजन जरी असल्या त्यांच्या बाकी कंटेंटवर तरी ते क्वेश्चन काय होतात त्यांच्याने सुटतात ते. मग आता बघा, ही युजीच्या नोट्स आणि रेफरन्स बुक हे वाचणं सध्या स्थितीला एवढं पॉसिबल आहे का, तर नाही. आता तुम्ही जर रेफरन्स बुक मध्ये बघितलं, ॲग्रोनॉमीचं सगळ्यात बेस्ट बुक जर म्हणलं तर यलमंडा रेड्डी प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी, त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी शंकरा रेड्डी, हे 2 बुक्स आहेत. ठीक आहे, सॉइल सायन्सचं डीके दासचं वगैरे बुक आहेत. ठीक आहे, किंवा पाटील आणि माळीचं बुक आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपलं जेनेटिक सॅम्पल अँड बिडिंगला जर घेतलं तर कुंदन सिंगचे बुक्स वगैरे आहेत, सुब्बा रेड्डी इकॉनॉमिक्स साठी वगैरे आहेत. असे भरपूर रेफरन्स बुक आहेत आणि स्ट्रॉंग रेफरन्स बुक आहे. बघा, एक्झामिनर तुमचा जो काही पेपर सेट करणार आहे, स्पेशली विद्यापीठ भरतीचा वगैरे असेल, ठीक आहे, किंवा इकडचा सुद्धा आयबीपीएसचा वगैरे असेल, जो एक्सपर्ट असणार आहे ते काही तुमचे लोकल मार्केटचे बुक्स उचलून तुमचा पेपर सेट करणार नाहीत. ते स्पेशल आणि स्ट्रॉंग रेफरन्स बुक त्या ठिकाणी निवडणार आहे आणि त्याच्यातून तुमचा पेपर काढणार आहे. ठीक आहे, बघा आता पेपर सेट करताना पण म्हणजे उचललं पुस्तक आणि त्याच्यातून क्वेश्चन काढून दिला असं नाही. ठीक आहे, ऑब्जेक्शन वगैरे घेतात, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन वगैरे होते, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस एखादा एक्झामिनर किंवा पेपर सेटर क्वेश्चन सेट करत असतो, तो ज्यावेळेस क्वेश्चन निवड करत असतो त्यावेळेस ते बुक्स कोणतं आहे, ठीक आहे, त्याचा रायटर कोण आहे, त्याचबरोबर पब्लिकेशन वगैरे कोणतं आहे, कोणत्या चॅप्टर मधला तो पॉइंट आहे. ठीक आहे, त्याचबरोबर ते जे पेज नंबर वगैरे असणार आहे, तो टॉपिक किंवा तो क्वेश्चन कोणत्या पेज नंबरवरून त्यांनी काढलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर वरून कितवी लाईन आहे, त्याच्यानंतर खालून कितवी लाईन आहे, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतात. त्याच्यामुळे एक स्टँडर्ड रेफरन्स बुक त्या ठिकाणी एक्झामिनर किंवा जे आपले पेपर सेटर वगैरे असतात ते निवडत असतात. त्याच्यामुळं आपला जो पेपर वगैरे आहे तो लोकल मार्केटच्या याच्यावरून पेपर सेट होणार नाही, बट त्या लोकल मार्केटचं जे काय आपलं पुस्तक आहे आपण जे वापरणार आहे त्यांनी किती आणि कोणते स्ट्रॉंग रेफरन्स वापरलेले आहेत त्याच्यावर त्या पुस्तकामधून किती क्वेश्चन येणार आहेत ते त्याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे काय तर जे स्ट्रॉंग मार्केटमधले जे काय तुम्हाला बेस्ट सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील, अर्धवट कोणत्या गोष्टी नसतील, आपल्याला कंटेंट बघितल्यानंतर लगेच कळतं, असे सगळे बुक्स जे काय असतात त्याच्यातून तुम्ही बेस्ट बुक तुम्ही निवडू शकता. आता हे सगळे रेफरन्स बुक वगैरे आहेत, हे सगळे तुम्ही वाचू शकत नाही, बट ज्यांना पॉसिबल असतात ते पुस्तकं ते वाचू शकतात. युजीच्या नोट्स वगैरे असतील, इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे असतील ते हायलाइट वगैरे करून वाचू शकतात, त्याचे शॉर्ट नोट्स वगैरे ते काढू शकतात. आता बघा, याच बेसवर बघा आपलं राहुरी ऍग्री अकॅडमीचं बुकलेट येते, पार्ट 1 आणि पार्ट 2 असं 2 याच्यामध्ये आपण त्याला डिवाइड करत आहे. ते बुक डिस्क्रिप्टिव्ह टाईप प्लस 1 लाईन टाईपचं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आधी थिअरॉटिकल वाचायला भेटेल, नंतर जसं मी टिलेजचं तुम्हाला सांगितलं सॉइल प्रॉपर्टीवर काय इम्पॅक्ट पडतो तशा टाईपचे टिलेजचा पॉईंट असेल किंवा इतर अन्य पॉईंट वगैरे असेल, मेट्रोलॉजी वगैरे असेल, असे सगळे पॉईंट 1 लाईन पॉईंट वगैरे असेल, हे सगळे आपले रेफरन्स बुक मधून आपण काढून काय केलेलं आहे त्या बुकच्या जे काही थिअरॉटिकल पार्ट आहे त्याच्या लास्टला टाकलेला आहे. म्हणजे ते 1 लाईन वाचून सुद्धा तुम्हाला काय होणार आहे, त्याच्यातून पूर्ण तुमची एक रिव्हिजन पण होणार आहे आणि एक ऍडव्हान्स लेव्हलचं मटेरियल सुद्धा तुम्हाला काय होणार आहे त्याच्यातून भेटणार आहे. त्याच्यामुळे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी सुद्धा तुमची एक व्यवस्थितपणे त्या पुस्तकातून क्लिअर होईल. असं जे काय आपलं पुस्तक आहे ते पुस्तक सुद्धा आपण लवकरच येणार आहे आणि जे काय आपले बॅच जॉईन करणारे विद्यार्थी वगैरे असणार आहे त्यांच्यासाठी आपण ते फ्रीली अवेलेबल करून देणार आहे. ठीक आहे, मग अशा पद्धतीचं ज्यांना बघा, आता ज्यांना ह्या गोष्टी शक्य नाही, रेफरन्स बुक वगैरे युजीचे नोट्स वगैरे याच्यातलं कोणतं पण एक पुस्तक ते वाचू शकतात, सोबत आपलं जे काही बुक वगैरे येते ते बुक सुद्धा तुम्ही परचेस वगैरे करू शकता किंवा बॅच वगैरे तुम्ही जॉईन वगैरे केली तर त्या बॅच मध्ये तुम्हाला ते फ्रीली अवेलेबल होईल. ठीक आहे, आणि एकदम टॉप मोस्ट कंटेंट असलेलं ते बुक असेल, त्यामध्ये काही शंका नाही. आणि जे काही आपले प्रिव्हियस बॅचचे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांना तर माहितीच आहे आपल्या कंटेंट संदर्भात, त्यामुळे ते त्याविषयी काही असं वेगळं सांगायची गरज नाही. पण एक बेस्ट बुक आपलं अवेलेबल होते आणि आय नो का ते महाराष्ट्रातलं पॉप्युलर बुक होणार. ठीक आहे, कारण की ते म्हणजे कंटेंटच मी त्या लेवलचं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ह्या बुक जे बनवते हे बुक मी जवळपास लॉकडाऊन पासून त्याच्यामध्ये वर्क करत आहे आणि आतापर्यंत जवळपास माझे बाकीचे काम वगैरे बघून मी आतापर्यंत त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट वगैरे करत होतो आणि कृषी सेवक आणि विद्यापीठ भरतीच्या निमित्ताने ते बुक आपलं लॉन्च होणार आहे.
तर त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी नेक्स्ट काय करणार आहे त्याच्यावर बनवणार आहे. त्याच्यामध्ये अजून डिटेल्स वगैरे असेल, कोणत्या कोणत्या गोष्टी बुक्समध्ये मी इन्व्हॉल्व केलेल्या आहेत त्या सगळ्या इन डिटेल तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता हे इंग्लिश मीडियमसाठी पुस्तकं झाले. त्याच्यानंतर बघा कोणते बुक्स वापरावे मराठीसाठी. ठीक आहे. मराठी माध्यमातून जे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी वगैरे असेल, डिप्लोमाचे विद्यार्थी वगैरे त्यांच्यासाठी बघा कृषी घटक गायकेसरांचं एक थोडंसं थेरॉटिकल टाईप वगैरे पुस्तक आहे आणि पॉप्युलर पण आहे. हे पण तुम्ही युज करू शकता. त्याच्यानंतर पुष्पलता कृषी घटक स्वप्नील भंडारे सरांचं हे चांगलं मार्केटमध्ये अवेलेबल बुक आहे. हे पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. सोबत डिप्लोमा नोट्स वगैरे. ठीक आहे. आता IBPS प्रमाणे पेपर वगैरे पडतोय, तर थोडंसं जर आपण पाहायला गेलं तर डिप्लोमाच्या नोट्स वगैरे बघितल्या तुम्ही, थोडंसं थेरॉटिकल वगैरे वाचलं तुम्ही, ठीक आहे, आणि कन्सेप्टला म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीने जर करून घेतली तर डिप्लोमाच्या नोट्स वगैरे असेल, YCMच्या किंवा नाशिक नोट्स वगैरे असेल, ह्या सुद्धा बेस्ट नोट्स आहेत. आणि हे सगळं कंटेंट तुम्ही मल्टिपल वेळेस रिव्हिजन वगैरे केलं तर तुमचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने येईल. ठीक आहे. आणि कृषी दर्शनी, ठीक आहे, कृषी दर्शनी आपली इंग्लिश मिडियमचा जो काही पार्ट आहे, म्हणजे इंग्लिश मिडियम मधून जे प्रिपरेशन वगैरे करणारे विद्यार्थी वगैरे आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कृषी दर्शनी वगैरे किंवा कृषी दैनंदिनी वगैरे जे आहे ती काय करायची आपण वाचायची. आता याच्यातून कोणते टॉपिक वगैरे वाचायचे रिसेंट, म्हणजे ऍग्रिकल्चर रिलेटेड विद्यापीठाचं जे काही करंट अफेअर्स असेल ते वाचायचं, म्हणजे रिसेंट व्हरायटीज असेल, इम्प्लिमेंट्स वगैरे असेल, ठीक आहे, त्याचबरोबर ब्रीड्स वगैरे असेल आणि विद्यापीठाचे कोणते प्रोग्राम वगैरे असेल, ठीक आहे, ऍप्लिकेशन वगैरे असेल, म्हणजे करंट रिलेटेड थोडक्यात शो डाटा वगैरे तुम्ही तिथून करायचा आहे चांगल्या पद्धतीनं. ओके. आणि मल्टिपल रिव्हिजन्स, मी परत एकदा सांगतो, जे तुम्ही पुस्तकं सिलेक्ट करताल ते पुस्तकं तुम्हाला वारंवार 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 काय करायचे, वाचायच्यात. म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळेस एखादी रिडिंग तुम्ही एखाद्या बुकला केली तर फर्स्ट टाइमला तुम्हाला त्याच्यातून काही पर्सेंटमध्ये पार्ट समजणार आहे, पण जेवढ्या वेळेस तुम्ही त्याला वाचणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, तुमचं जेवढं मल्टिपल तुमच्या रिव्हिजन वगैरे पडतील त्यावेळेस तुमचा तेवढा करेक्ट आणि एक क्लिअर तुमचा स्टडी वगैरे होत जाईल आणि फायनल एक्झामिनेशनला सुद्धा त्याचा तुम्हाला बेनिफिट होईल. अशा पद्धतीनं थोडंसं मी हे डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला, बट असो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्यायच्या आणि त्या पद्धतीने तुम्ही बुकची किंवा क्लासची वगैरे तुम्ही काय करायची, निवड वगैरे करायची. ठीक आहे. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बुक विषयी आणि बॅच विषयी जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे, म्हणजे बॅच आपली केव्हापासून सुरू होणार आहे, फी वगैरे काय असणार आहे, कोण कोण फॅकल्टी त्याच्यामध्ये असणार आहे, नोट्स वगैरे कशा असतील आणि इतर बाकी डिटेल्स वगैरे असणार आहे, त्या सगळ्या आपण डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे. एक 2च दिवसामध्ये तो व्हिडिओ येईल आणि बॅच सुद्धा आपली लवकरच सुरू होते. तर जो काही आपला व्हिडिओ आहे याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.